मामाच्या गावात मुलगी पटवली, गावगुंडाने जंगलात नेऊन मारले, ऐकूनच हादरून जाल। तरुणपणाची चाहूल लागली की प्रेमाचा अंकुर मनात फुलू लागतो। नवतारुण्यामध्ये म्हणजे अगदी 17 ते 18 वर्ष वयातच मुले मुली प्रेमाचा खेळ खेळू लागतात। या कोवळ्या वयात त्यांना परिणामाची जाणीव नसते। एखाद्या मुलीवर प्रेम करणारे दोघे तिघे असतात। त्या मुलीचा प्रतिसाद मिळो ना मिळो, पण तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारे हे प्रेमवीर एकमेकाचे मात्र वैरी बनतात। एखादा मुलगा एखाद्या मुलीशी बोलतो, तिला भेटतो, याचाही इतर मुलांना राग येतो। यातून वाद निर्माण होतात। काही वेळा या वादातून हाणामाऱ्या आणि एखाद्याचा खूनही होतो। जग कळण्याआधीच एखाद्याचा बळी जातो आणि त्याला मारणारे तुरुंगात आयुष्यभर चढत राहतात। कोवळ्या वयातील ही वाढती गुन्हेगारी समाजासाठी एक चिंता बनलेली आहे। नाशिकमध्ये एका 17 वर्षीय युवकाला मुलीच्या कारणातून त्याच्याच वयाच्या मुलांनी क्रूरपणे मारल्याची घटना घडली आहे। या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। दीपक दशरथ अहिरे हे पत्नी सुरेखा आणि मुले आकाश वय वर्षे 18, रवींद्र वय वर्षे 17 आणि मुलगी आरती वय वर्षे 10 अशा एकत्रित कुटुंबामध्ये मालेगाव तालुक्यातील बोदे दहिवाळ गावात राहतात। मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांच्या पत्नीचे माहेर मोरवाडी साकुरी झाप तालुका मालेगाव येथील आहे। त्यांचा मुलगा रवींद्र उर्फ मुन्ना दीपक अहिरे वय वर्षे 17 हा नेहमी या मामाच्या गावाला जायचा। सुमारे 4 महिन्यापूर्वी रवींद्र उर्फ मुन्ना हा त्याच्या मामाच्या गावी मोरवाडी साकुरी झाप येथे राहावयास आलेला होता आणि 4 महिन्यापासून तो मामाच्या गावी राहत होता। परिसरातील एका मुलीच्या कारणावरून रवींद्र उर्फ मुन्ना याचे आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश पवार, विनोद पवार, विजय सोनवणे आणि रवींद्र अंकुश गायकवाड राहणार मोरवाडी साकुरी झाप तालुका मालेगाव यांच्याशी सतत वाद होत होता। या मुलीच्या कारणावरून या 4 जणांनी रवींद्र यांच्याशी वाद घालून त्याला जीवे ठार मारण्याची दमदाटी केलेली होते। तरीही रवींद्रने त्यांच्या दमदाटीला भीक घातली नसल्यामुळे 4 जण रवींद्रवर खूप चिडलेले होते आणि त्यामुळे रवींद्रला कसा अटकाव करावा आणि त्याचा कसा बंदोबस्त करावा याबाबत 5 जण चर्चा करत होते। रवींद्र उर्फ मुन्ना यास कुठेतरी घेऊन जायचे आणि त्याचा काटा काढायचा असा निर्धार आकाश, ऋषिकेश, विनोद, विजय आणि रवींद्र या 5 जणांनी केला। रवींद्रचा कायमचा काटा काढण्यासाठी आकाश आणि त्याच्या 4 मित्रांनी तयारी सुरू केली। मग कट कारस्थान रचून रवींद्रला सोबत घेऊन जाऊन त्याला ठार मारण्याचे कारस्थान 4 रचले। दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका वाढदिवसाच्या निमित्ताने आकाशने रवींद्रला बोलावले होते, पण येताना मोबाईल घरी ठेवून येण्यास सांगितले होते। त्यानुसार रवींद्र घरात मोबाईल ठेवून आकाशने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला। आकाश आणि 4 जण एकाचा वाढदिवस साजरा करायचा आहे असे सांगून नांदगाव तालुक्यातील वाखारे गावाच्या शिवारात रवींद्रला घेऊन गेले। जंगलात जाताच मुलीच्या कारणावरून आकाश आणि 4 मित्रांनी रवींद्र सोबत कुरापत काढून भांडण करायला सुरुवात केली। भांडण करता करता 5 जण त्याच्यावर तुटून पडले। त्याला लाथाबुक्क्याने मारहाण करत त्याच्या अंगातील शर्ट फाडून फेकून दिला। त्याला लाथाबुक्क्याने मारहाण करत त्याच्यावर शस्त्राने वार करत त्याचा गळा कापून त्याचा क्रूरपणे खून केला आणि काम फत्ते झाल्यावर त्याचा मृतदेह तेथेच जंगलात सोडून पळून गेले। दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून वाढदिवसासाठी गेलेला रवींद्र रात्रभर घरी आला नाही। त्यामुळे त्याचे मामा आणि आजी हैराण झाले होते। त्यांनी रवींद्रचा शोध घ्यायला सुरुवात केली होती। त्याच्या आजीने बोदे दहिवाळ येथील मुलीला फोन लावून रवींद्र तुमच्याकडे आला आहे का अशी विचारपूस केली, मात्र तो तेथे आला नसल्याचे समजल्यावर सर्वांचे होश उडाले आणि रवींद्रचा शोध सुरू केला असता वाखारे गावाच्या शिवारातील जंगलामध्ये दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रक्तबंबाळ झालेल्या आणि अंगात शर्ट नसलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळून आला। त्यामुळे एकच खळबळ उडालेली होती। या घटनेची खबर नांदगाव पोलीस ठाण्याला देण्यात आली। पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले। पोलीस उपनिरीक्षक सुनील बडे
आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला. जीवनकळावर गुप्त भागावर बेदम मारल्याने व धारदार शस्त्राने गळा कापल्याने रवींद्रचा मृत्यू झाला होता. कोणीतरी त्याचा खून केला असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. रात्री तो कोणासोबत होता, कोणाबरोबर तो गेलेला होता याची माहिती पोलिसांनी घेतली असता आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश पवार, विनोद पवार, विजय सोनवणे आणि रवींद्र अंकुश गायकवाड यांची नावे समोर आली. कोणाचा तरी वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने तो रवींद्रला आपल्यासोबत घेऊन गेले होते. तेव्हापासून रवींद्र घरी आला नव्हता. त्यामुळे पोलिसांचा या 5 जणांच्यावर संशय होता. नांदगाव पोलिसांनी लगेच शोध घेऊन आकाश, ऋषिकेश, विनोद, विजय आणि रवींद्र गायकवाड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी लगेच मुलीच्या कारणावरून आम्हीच त्याला खून केल्याची कबुली दिली. खून झालेल्या रवींद्र दीपक अहिरे याचे वडील दीपक दशरथ अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 195/2025 BNS 103-115-2 189-2 190 191-2 324-4 351-2 151-3 आणि 61-2 अन्वये आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश पवार, विनोद पवार, विजय सोनवणे आणि रवींद्र गायकवाड या 5 जणांना लगेच अटक करून गजाआड केले. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक तेजवीर सिंग संधू, उपअधीक्षक बाजीराव महाजन आणि पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील भडे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.